जय महाराष्ट्र भाऊनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा जो व्हिडिओ तो आपण फ्रेंडशिपवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. जर का तुम्हाला अलर्ट मोशनचं मोड एपीके हवे असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला अलर्ट मोशन मोड एपीकेची लिंक भेटून जाईल. त्यासोबत आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. त्यासोबतच तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. क्यों परेशान है मेरे जाने से, टूटा है तो जुड़ा है क्यों, मेरी तरफ तू मुड़ा है क्यों, हक नहीं तू ये कहे कि यार अब. ओके, तर चला भावांनो, तुम्हाला सुरुवातीला अलर्ट मोशनमध्ये आपला बीटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला काही रेड बेट्स ॲड करून दिलेले आहेत. तर इथून आपल्याला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचं आहे. ऑडिओवरती गेल्यानंतर आपल्याला विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला सुरुवातीला इथून ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करायची आहे. लेअर डिलीट केल्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि आपला मटेरियलचा जो फोल्डर आहे तो इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला आपले लिरिक्स व्हिडिओ भेटून जाईल, तो इथे ॲड करायचा आहे. लिरिक्स व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्या फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि आपला लिरिक्स व्हिडिओ परफेक्ट सेट झाला की नाही फक्त चेक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फर्स्ट बीटवरतीच राहून आपल्याला सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला मटेरियलमध्ये मी काही व्हिडिओ क्लिप्स दिलेले आहेत तर ते आपल्याला सुरुवातीला ॲड करायचे. व्हिडिओ क्लिप ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला त्या व्हिडिओ क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि 3D जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ती आपण थोडीशी इथून झूम करून घेऊया. तर इथून असं आपण बरोबर झूम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बरोबर ती व्हिडिओ क्लिप आपल्याला इथून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनवरून इथे असे सेट करायचे आहे. त्याच्यानंतर इथून बॅक येऊन नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली व्हिडिओ क्लिप आपल्याला इथून ट्रिम करायचे. तर तुम्हाला अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळ्या व्हिडिओ क्लिप्स ॲड करायचे आहेत. तर मी सगळ्या व्हिडिओ क्लिप्स ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भाऊंनो, अशा प्रकारे आपण सगळ्या व्हिडिओ क्लिप्स आपण बरोबर ॲड करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळ्या व्हिडिओ क्लिप्स ॲड करायचे आहेत आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर सिम्पली प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला एक बॉर्डर भेटून जाईल, ती इथे ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कंपोजिट एरियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. शेकीपॅड प्रोजेक्ट आपल्याला अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे आणि आपला इफेक्ट नंबर 1 सुरुवातीला कॉपी करायचं आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि आपण जेवढे व्हिडिओ क्लिप्स ॲड केलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्सला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. तर आपण जेवढे व्हिडिओ क्लिप्स ॲड करून घेतलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्सला पटपट आपण आपला जो इफेक्ट नंबर 1 आहे तो आपण पेस्ट करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे सगळ्या व्हिडिओ क्लिप्सला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे. इथे आपण पटपट आता इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण टोटल एकच इफेक्ट देणार आहे. त्याच्यानंतर आपण HDR CCचा जो आपला इफेक्ट आहे तो तुम्हाला दिलेला आहे. तर या तिन्ही लेअर आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहेत आणि इथं लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लेअर यातून कॉपी करायचे आहेत. तिन्ही लेअर इथून कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि त्या लेअर इथं आपल्याला पेस्ट करायचे आहेत. पेस्ट केल्यानंतर आपली बॉर्डर त्याच्या वरती घ्यायची आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन या तिन्ही लेअर आपल्याला टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायचे. तर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करून शेवटपर्यंत खेचून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला तिन्ही सुद्धा लेअर शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहेत. तर भावना अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ त्यानं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावना भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपनी खट्टी गोली फेंक के मारो या फिर गाड़ी चढ़ा दो, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।